चंद्रपूर महानगरपालिका सध्या तेथील राजकारणामुळे गाजते, कारण भाजप असो की काँग्रेस पक्षातील चारही नेत्यांमध्ये सध्या टोकाचा राजकीय संघर्ष उफाळलेला आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांचे वेगवेगळे गट आहेत, तर भाजपमध्ये दोन गट आहेत। एक गट माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आणि दुसरा स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांचा। दोन्ही पक्षातील समर्थक, नगरसेवकांचा, पदाधिकाऱ्यांचा वाद कधी उफाळून येतो। भाजपमधील दोन्ही गटातील नगरसेवक हे नुकतेच महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा रद्द करण्यावरून आमने-सामने आले। त्यांच्यामध्ये तुफान राडा झाला। भाजप सारख्या पक्षातील अंतर्गत वाद हा चर्चेचा मुद्दा ठरलाय। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यामध्ये वाद कशावरून आहेत, तो वाद का मिटत नाही, हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। सुधीर मुनगंटीवार हे भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत। मागील मंत्रिमंडळात ते मंत्री होते, पण आताच्या देवेंद्र फडणवीस यांच्या या मंत्रिमंडळात सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळालं नाही। तसेच लोकसभा निवडणुकीतही ते पराभूत झाले होते। त्यांची इच्छा नसतानाही त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं। तेव्हापासून सुधीर मुनगंटीवार यांना राज्याच्या राजकारणातून साईडलाईन करण्यात आले। तसंच चंद्रपूर शहराचे आमदार किशोर जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यात राजकीय संघर्ष आहे। 2019ला किशोर जोरगेवार हे अपक्ष निवडून आले। त्यांनी चंद्रपूरमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केल्यानं भाजपनं त्यांना पक्षात घेतलं। अनेक पक्ष फिरून आलेले जोरगेवार यांना या भाजपमध्ये घेण्यास सुधीर मुनगंटीवार यांनी उघडपणे विरोध केला, पण तरीही भाजपच्या नेत्यांनी पक्षात जोरगेवार यांना घेतलंच आणि विधानसभेला रिंगणात उतरवलं। जोरगेवार यांना भाजपच्या नेत्यांकडून चांगली ताकद मिळत आहे, त्यामुळं सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत। पक्ष छाटले जात असल्याची भावना त्यांनी अनेकदा बोलून दाखवली। सुधीर मुनगंटीवार हे ज्येष्ठ नेते आहेत, मात्र जोरगेवार यांना जास्त महत्त्व दिलं जात आहे। जोरगेवार यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी निधी, कामांचं श्रेय आणि स्थानिक नेतृत्वाच्या मुद्द्यावर अनेकदा अप्रत्यक्षपणे मुनगंटीवारांवर जोरदार टीका केलेली आहे। एकमेकांना विरोध करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत। या दोघांमधील राजकीय संघर्षावर तोडगा म्हणून पदं वेगवेगळी वाटली आहेत। चंद्रपूर शहराचे अध्यक्षपद जोरगेवार गटाला, तर ग्रामीणचे अध्यक्षपद मुनगंटीवार गटाला दिलेले आहे। तरीही दोन्ही गटातील वाद मिटत नाहीत। या जिल्ह्याचं निरीक्षकपद कोणताही नेता घेत नाही, त्यामुळं या जिल्ह्याची संघटनात्मक पदाची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडेच आहे। 2 महिन्यांपूर्वीच मुनगंटीवार आणि जोरगेवार गटामध्ये महानगरपालिकेवरून वाद निर्माण झाला होता। तेव्हा ही तक्रार रवींद्र चव्हाणांकडे गेली होती। तेव्हा त्यांनी मी दोघांसमोर हात टेकले आहेत असं जाहीरपणे माध्यमांसमोर सांगितलं होतं। हा वाद थेट अमित शहा यांच्या कोर्टात जाईल अशी राजकीय चर्चा होती, मात्र मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील संघर्ष थांबलेला नाही। आता पुन्हा महानगरपालिकेत दोन्ही गट भिडले आहेत। सुधीर मुनगंटीवारांचे बोट रवींद्र चव्हाण फडणवीसांकडे। चंद्रपूर जिल्ह्यातील या अंतर्गत वादावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, आता चंद्रपूर जिल्हा हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चालवत आहेत। वादावर काही विचारायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावं असा टोला त्यांनी लगावला। त्यावरून सुधीर मुनगंटीवार यांचे देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण यांच्याशी बिनसलेले असल्याचं दिसून येतंय। तर सुधीर मुनगंटीवार हे सभागृहात सरकारला धारेवर धरतात, त्यामुळं सुधीर मुनगंटीवार यांना पक्षात महत्त्व दिलं जात नाही। त्याचबरोबर त्यांच्या विरोधात स्थानिक नेतृत्वाला पक्षाकडून ताकद दिली जात असल्याचं स्थानिक पत्रकारांचं मत आहे। यावर सुधीर मुनगंटीवार यांना पक्षात आणखी राजकीय संघर्ष करावा लागू शकतो। तर मंडळी, चंद्रपूरमधील या राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।